21 जून अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा सर्वत्र हे केला जातो, साजरा केला जातो. त्याच माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या माध्यमातून प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये हा अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपण बिर्ला कॉलेज या ठिकाणी अवेअरनेस कॅम्पेन प्रबोध से टू नो टू ड्रग्ज अशा प्रकारचं हे कॅम्पेन या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. आणि या माध्यमातून आपली जी युवा पिढी आहे, युवा पिढीपर्यंत ड्रग्सचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे काय आपल्याला नुकसान होऊ शकतं हे पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आपण आज बिर्ला कॉलेज या ठिकाणी केलेली आहे. मी बिर्ला कॉलेजचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांचे डायरेक्टर माननीय श्री डॉक्टर नरेश चंद्रा यांनीसुद्धा याला इनिशिएटिव्हला पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त, त्यानंतर ॲडिशनल CP रिजन सर संजय जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमधून आम्ही मुलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यांच्यापर्यंत ड्रग्सचे काही फायदे, ड्रग्सचे काही नुकसान, ड्रग्समुळे काय काय आपल्याला नुकसान होऊ शकतं, ते दुष्परिणाम याबाबतचा हा अवेअरनेस कॅम्पेनचं सुरुवात या ठिकाणी करत आहोत. आणि पूर्ण परिमंडळामध्येच या माध्यमातून सगळ्याच ठिकाणी आपण हे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत, जेणेकरून लोकांच्यापर्यंत आपण पोचता येईल आणि अवेअरनेस करता येईल. त्या संदर्भाने आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू आहेत. विशेषतः शाळा कॉलेजेसच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही पदामध्ये तंबाखूजन्य पदार्थावरती विक्रीला बंदी आहे. अशावरती सुद्धा आपण कोर्टाचे केसेस असतील म्हणा, इतरही आमच्या BP ॲक्टप्रमाणे त्यामध्ये NDPSच्या प्रमाणे कारवाई करत आहोत. या माध्यमातून आपण सगळे प्रिन्सिपल्स आणि सगळे कॉलेजचे स्टाफ यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे, जेणेकरून अशा काही विक्री आपल्या कॉलेजच्या आसपास होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करता येईल. आणि अशा प्रकारचे अवेअरनेस प्लस त्यावरती कारवाई, दोन्ही पद्धतीने हे कॅम्पेन सुरू राहील.